दुपारचे आहे ना आता 4:30 वाजलेत आणि आता मी व्लॉग स्टार्ट केलाय आणि आता नवरात्री खूप जवळ आली आहे आणि आमच्या डीएनसी ग्राउंडवर आहे ना सर्वात मोठा गरबा होतो. तर फक्त आता मोजून 3-4 दिवस राहिलेत आणि आजपासून आहे ना आणि कालपासून या गरब्याचे पासेस द्यायला त्या लोकांनी सुरू केलेत. विदाऊट पास आहे ना तिकडे एंट्री नसते, मला पास लागणार. तर ते पास आहेत ना आपल्याला शिवसेना शाखेमध्ये मिळतात. ते पास घेण्यासाठी मी आणि आर्य चाललोय आता. तर तुम्हाला कुठे पास मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. प्लस आहे ना आपण त्या डीएनसी ग्राउंडवर पण जाणार आहे. तुम्हाला थोडीफार मी तिथली तयारी दाखवीन. मित्रांनो तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे. तर लगेच आता आपण जाऊया खाली. हे बघा इथे आता लाइटिंग पण आहे ना या लोकांनी सुरू केली आहे. अशी लाइटिंग आहे पूर्ण झाडांना. तेच बाजूला आपलं डीएनसी ग्राउंड आहे, जाऊया. या वर्षी इथून एंट्री असणार, पुढून तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा अशी एक मोठी कमान सुद्धा बनवली आहे. इकडे काहीतरी डेकोरेशन असेल ते आपल्याला थोड्या दिवसामध्ये कळेल. ही लाइटिंग आहे ना जोरात आहे काय या वर्षी. काय लाइटिंग केली आहे बघा. आता तुम्हाला कळणार नाही, जेव्हा ते लावतील ना रात्रीची तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघा पूर्ण पांढरा कपडा लावलाय. म्हणजे सर्वात मोठा गरबा असतो आमच्याकडे. ही आहे ना आपली डीएनसी शाळा आहे. हे बघा इकडे 2 जनरेटर पण त्यांनी लावले आहेत. फुल जोरात तयारी सुरू आहे. हा आहे ना इथे मेन स्टेज असतो, इथून सगळे ऍक्टर येतात आणि त्या साईडला ग्राउंड आहे. आता इथे पडदा लावलाय, लाइटिंग पण आणली आहे, स्पीकर्स आहेत. हे बघा इथे डब्बे आहेत पूर्ण. आणि इकडे बसायला पण केलंय, या साईडला इकडे बसायला आहे. ही आपली आहे ना स्टेजची जागा आहे जिथे ऍक्टर लोक उभे असतात. फ्रंट बाजू आहे स्टेजची. आणि यावर्षी हे बघा असं पूर्ण एवढा मोठा आपला ग्राउंड आहे. आणि समोरच आहे ना आता शाळा म्हणजे ऑलमोस्ट बनली आहे ऑर्चिड म्हणून. तर जास्त स्पेस नाही आहे, फक्त तुम्हाला पासेस लागतील इकडे यायला आणि तुमचं काम होईल. म्हणजे बोलतात ना डोंबिवलीमध्ये सर्वात बिगेस्ट गरबा असतो आमचा. सगळे काम करतात एकदम जोरात, तर मजा येते फुल. स्पीकर्स बघा कसे लावले. सनबर्नचा शो असतो ना तसे स्पीकर्स लावलेत एकदम. त्या दिवशी पण मी फर्स्ट डे येणार आहे तुम्हाला दाखवायला, पण आत्ता पण बोललो थोडी तयारी दाखवू तुम्हाला. आता मी त्या काकांना विचारलं की आम्हाला पास कुठे मिळेल. बोलले शिवसेना शाखेमध्ये मिळेल. फक्त आहे ना पर पर्सन 2 पास मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त पास कोणाला देत नाहीये. तर आता लगेच आपण जाऊया आणि पासेस पण कलेक्ट करूया आपले. इथे ना आपलं स्टेशन आहे आणि इकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आणि ह्याच्या मागेच आहे ना आपली शिवसेनाची शाखा आहे. तर इकडे पास देत आहेत, पण आता आम्हाला पास मिळाले नाही. सकाळपासून वाटप सुरू होतं आणि सगळे पास संपले आहेत. आता डायरेक्ट उद्या सकाळी 11 वाजता पास मिळणार आहे. इथे फेमस असा शिव वडापाव पण आहे. या शिव वडापावच्या इथून आत गल्लीतून आत गेलात ना ती बघा तिकडे आपली शाखा आहे आणि तुम्हाला पास मिळेल. इथे ना आमचं शिव मंदिर आहे आणि शिव मंदिरच्या समोर आहे ना इकडे आपली शिवसेनाची शाखा आहे आणि तिकडे आता पास मिळत आहेत. हे बघा सगळ्यांनी लाईन लावली आहे आणि इकडे आपला पण पास आलाय. पर पर्सन आहे ना एकच पास देत आहेत. एक पास आता आपण घेतलाय आणि आता लगेच आपण पासेस जेवढे तुम्ही लवकर येईल तेवढे लवकर तुम्हाला पास मिळेल. हे बघा ही शाखा आहे मित्रांनो. आणि गर्दी बघा, यावर्षी लिमिटेड पासच आहे. वेदांत पण भेटलाय, तो खूप दिवसानंतर दिसत असेल कारण की त्याची एक्झाम पण सुरू आहे. तो गेलेला आता कॉलेजला, आता जस्ट आलाय. आणि आपला आर्य पण गेलेला कॉलेजला, तो पण आलाय. हा दुसरा दिवस आहे आणि काल तुम्ही बघितलं असेल की मी गेलेलो जिमला आणि जिम वरून आल्यानंतर मी परत एडिटिंग करत होतो कारण की आता मी मिनी ब्लॉग पण टाकायला सुरू केले. ते तुम्हाला आपल्या शॉर्ट फीड वर दिसणार, तर ते तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन. आणि आता परत मी जिमला चाललोय. तुम्हाला पण पासेस हवे असतील ना तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. आणि लहान मुलांना ना ते लोक पासेस देत नाहीयेत. म्हणजे जर तुम्ही लहान मुलांना पाठवत असाल ना तर नका पाठवू, त्यांना पासेस देणार नाहीत. काल पण आम्ही पास घ्यायला गेलो ना, त्यांनी आमचा फोन नंबर आणि नाव आणि आम्ही कुठे राहतो ते पण पूर्ण आहे ना त्यांनी लिहून घेतले त्यांच्याकडे. तर लहान मुलांना तुम्ही मी तर बोलीन नका पाठवू. हा व्लॉग मित्रांनो आपण इथपर्यंतच ठेवूया. मला जास्त वाटत नाही की आता मी पुढे काय शूट करू शकीन. तर मित्रांनो भेटूया एक नवीन अशा पुढच्या व्हिडिओ मध्ये. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.